नागपूरच्या यशोधरानगर परिसरात एका दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवत खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे। याबाबत यशोधरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निळकंठ नन्नावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने दुकानदाराला धमकावत कोयत्याच्या जोरावर पैसे उकळण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीचा शोध सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात यश मिळविले। सध्या आरोपी विरुद्ध यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। या कारवाईमुळे परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा केला आहे। यातील आरोपी आकाश प्रकाश मावरे यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून सध्या कोणताही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही। त्यांचं पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांनी गुन्ह्यात जे कोयता वापरलेला होता ते जप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे। ते आरोपी आकाश प्रकाश मावरे याचा दोस्त होता प्रणय जकाते। याच्या साहेबा मेन्सवेअरमध्ये शॉपमध्ये हा काम करत होता आरोपी, आणि त्याच्यामुळे ते फिर्यादीच्या पांढऱ्यावर हा सिगरेट चाय पिण्यासाठी येत होता, त्याच्यामुळे त्यांची ओळख होती। आणि ते पुराणा ते याच्यामुळे आरोपी हा बदमाश आणि थोडासा दहशत असल्यामुळे त्याच्या ते फिर्यादी घाबरूनही पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। हा आरोपी तिथं कोयता घेऊन ते खंडणीची मागणी करून गेला होता। त्यांनी 5,000 रुपये हप्ता वसुलीसाठी, आणि ते रागाच्या भरात मग त्यांनी ते दुकानाचे काउंटर जे त्या कोयत्याने काच तोडले। पकडलेल्या आरोपीचे नाव आहेत आकाश प्रकाश मावरे, वय 26 वर्ष, राहणार तांडापेठ असे आहे। सध्या आमच्या ताब्यात आहे।